नमस्कार मंडळी. सध्या उन्हाळा सुरू आहे आणि आपल्या चटण्या वगैरे बनवायची कामं सुरू आहेत. तर त्यातपैकी ही एक चटणी आहे जी वर्षभर टिकेल, पण ती खूप उपयोगाची आहे हे मी पुढे जाऊन तुम्हाला सांगते. तर ही मी डाळ घेतलेली आहे, चणा डाळ. ही 1 वाटी आहे. सगळ्या वस्तूंचं प्रमाण जे आहे ना मी याच वाटीने मोजलेलं आहे आणि ती वाटी जी आहे ती वजनाने म्हटलं तर पाव किलो इतकी आहे. तर तुम्हाला जे काय असेल ना तर तुम्ही सुद्धा वाटीचंच प्रमाण घ्या, पण हवी तितकी छोटीशी वाटी घ्या किंवा मोठी वाटी घ्या. तर आता हे मी तुम्हाला पाव किलोचं असं प्रमाण सांगते. तर आपली ही डाळ घेतलेली आहे मी, चणा डाळ. ती स्वच्छ केलेली आहे. या सगळ्या डाळी वगैरे जे काही लागलं ना साहित्य ते मी आधीच सगळं धुवून पुसून घेतलेलं आहे. आणि हे ही डाळ मी छान भाजून घ्यायची एकदम मीडियम अशा आचेवर. आधी आच मोठी ठेवा आणि त्यानंतर मीडियम आचेवर छान भाजून घ्या. एकदम कडकडीत कुरकुरीत असं झालं पाहिजे, कारण की आपला जी ही चटणी आहे ना ती वर्षभर टिकणार आहे. तर बघा आता डाळीला छान एकदम असे डाग पडतील आणि नंतर जेव्हा तुम्ही ही चटणी खाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इतकी छान भाजायची का. कारण की प्रत्येक बाईटमध्ये तुम्हाला जो क्रंचीनेस येईल ना त्याच्यामुळे खूप सुंदर बनते ही चटणी. तर आता आपण घेतलेली आहे मूग डाळ. तीसुद्धा मी तितकीच घेतली आहे, त्या वाटीनेच 1 वाटी घेतलेली आहे. तर तीसुद्धा मी एकदम छान खरपूस अशी भाजून घेतली आहे. वर्षभर टिकणार आहे म्हणून या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्याच्यामध्ये पाण्याचा जरासुद्धा अंश न राहता आपल्या ज्या डाळी आहेत ना त्या खरपूस भाजून घ्यायच्यात. आता मूग डाळ झाली भाजून. आता ही आहे उडदाची डाळ. ही सुद्धा मी स्वच्छ करून घेतलेली आहे, पुसून घेतलेली आहे आणि ही सुद्धा एकदम कडकडीत चांगली कुरकुरीत अशी भाजून घेतली आहे. भाजली आहे व्यवस्थित हे कळण्यासाठी ती दाताखाली जराशी चावून बघा, कुरकुरीत एकदम कडक कडक ती लागली पाहिजे. आता धणे घेतलेले आहेत ते मी म्हणजे 1 वाटी घेतलं तरी चालेल, पण मी 1 वाटीला जर असं किंचितचं कमी घेतलं आहे. तर आता हे मी धणे आहेत ना ते सुद्धा छानच भाजून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आता जिरे घेतलेले आहे. जिरे मी पाव वाटी घेतलं आहे. जिरे जर तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर बघा, पण पावच वाटी घ्या. हे इतकंच प्रमाण खूप छान लागते याने. म्हणजे हे प्रमाण अगदी योग्य आहे. कारण ना कोणत्या पण पदार्थात बघा जिरे जर जास्त झालं ना तर ते छान नाही लागत ना, म्हणून. तर आता आपल्याला जिरेसुद्धा एकदम छानच भाजून घ्यायचं आहे. मस्त एकदम कुरकुरीत खमंग असं मी भाजून घेतलं आहे जिरे. आता जिरे भाजून झाले आणि ते आता मी काढून घेतलेले आहेत. त्यानंतर तीळ घेतलेले आहेत, ते पण पूर्ण 1 वाटी आहे आणि ते पण सुद्धा पाव किलोच आहेत. आता याच्यामध्येच आपल्याला 1 वाटी चिंच घ्यायची आहे. तर ती चिंच बघा मी अशी छान दाबून घेतली आहे. ती वजनाने नाही तर वाटीनेच मोजून घेतलं आहे. आणि आता ते पूर्ण त्याचं गट्टे झालेले ना ते मी आता सोडवून घेतलेत. तिळाच्या मध्येच आपल्याला ना चिंच भाजायची आहे. चिंच भाजल्यानंतर ती थंड झाल्यावर तुमच्या लक्षात येईल ती ना एकदम छान कडक झालेली आहे. म्हणजे ती ओली असं ना त्याचा ओलेपणा निघून जातो आणि तीळसुद्धा भाजले जातात आणि तीळ पूर्णपणे आपल्या चिंचेला चिटकतात आणि त्याच्यामुळे चिंच जळत नाही. जर तुम्ही भांड्यामध्ये डायरेक्ट चिंच भाजायला घेतलीत ना तर ती जळते. म्हणून तिळासोबत भाजा, जेणेकरून तीळसुद्धा भाजले जातात आणि ते चिंचेला चिटकलेली आपले जे तीळ आहेत ना ते पण छान खमंग असे भाजले जातात. तर आता आपल्याला जे भाजायचं साहित्य होतं ते सगळं भाजून घेतलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे मिक्स करून घेऊया आणि ते सगळं तुम्हाला वाटेल तितकं, म्हणजे मला 3 बॅचमध्ये हे मसाले आहेत ना ते वाटावे लागले. त्याप्रमाणे आता मी ही पहिली बॅच आहे ती घेते आहे करायला. आणि वाटताना आपल्याला कसं वाटायचं आहे, अगदी बारीक त्याची पावडर करायची नाही आहे. अशी रवाळ झाली पाहिजे. जसा बारीक रवा असतो ना त्याच्यापेक्षा जरा बारीकच करा आणि जास्त जाड पण करू नका. तर आता बघा ही माझी पहिली बॅच आहे ती दळून झालेली आहे. तर आता हे आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया, कारण की नंतर आपल्याला ते मिक्ससुद्धा करायचं आहे. तर बघा मी तुम्हाला दाखवलं आहे की कसं करायचं आहे ते. तर आता मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलं आहे आणि उरलेलं जे आपलं मिश्रण आहे ना ते सुद्धा मी आता वाटून घेते. तर आता हे सगळं मिळून प्रमाण किती होईल, म्हणजे ही वर्षभर टिकणारी चटणी आहे तर आपल्याला किती होईल हे प्रमाण वजनी मी ते तुम्हाला नंतर सांगते. तर आता हे सगळं बघा मिश्रण माझं वाटून झालं आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं, कारण की वेगवेगळ्या डाळी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये जातात ना त्याच्यामुळे. आता आपली तीळ आणि चिंच हे नंतर वाटायचं आहे, कारण की ती थोडीशी ना ओलसर असते ना, म्हणून ओलसर ठेवायची नाही आहे. पण सांगते तुम्हाला की तो कोरडा पदार्थ होत नाही ना त्याच्यामुळे. आता याच्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे भांड्यामध्ये आणि ते मी 2 चमचे घेतलेलं आहे
आणि त्याच्यामध्ये मी ही जी कढीपत्ता जो आहे ना तो सोलून धुवून म्हणजे असं काढून घेतला होता, तो धुवून पुसून घेतला होता कपड्यावर छानपैकी आणि तो दिवसभर वाळवून घेतला होता. त्यानंतर या तेलामध्ये आपल्याला कढीपत्ता एकदम छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे, जाळायचा नाही, नाहीतर मग आपल्या चटणीचा थोडासा कलर बदलेल. तर आपला जो हिरवा कलर आहे ना तो तसाच राहिला पाहिजे, म्हणून मंद आचेवरच तो छान कढीपत्ता तळला गेला पाहिजे. पाण्याचा अंशही राहिला नाही पाहिजे या चटणीमध्ये. आणि पाण्याचा अजिबात जोपर्यंत तुम्ही ही चटणी वापराल तोपर्यंत याला ना पाण्याचा अजिबात हात लागून देऊ नका. तर तेव्हा ही आपली चटणी वर्षभर आरामात टिकते. आणि आता आपला हा मसाला म्हणजे आपली जी कढीपत्ता आहे तो छानपैकी तळून झाला आहे. तो आता आपण तीळ आणि चिंच घेतली ना त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि आता मी त्याच्यामध्ये आणि तुम्ही हाताने हा कढीपत्ता चुरून बघितलात ना तरीसुद्धा तो ना असं कुरकुरीत झाला असेल. थंड झाल्यानंतरच तो आपल्याला या भांड्यामध्ये टाकायचा आहे. आता गूळ आहे ना तो सुद्धा बरोबर मी 1 वाटी घेतला आहे आणि तो ना बारीक असा घेतला आहे, सुरीने कापून कापून घेतला आहे, जेणेकरून आपण जेव्हा मिक्सरमध्ये वाटू ना तेव्हा तो व्यवस्थित वाटला जाईल, जास्त वेळ लागत नाही. आता हे जे माझं मिश्रण आहे ना ते जास्त झालं आहे, तर मी हे अर्धा करून 2 बॅचमध्ये मिक्सरमधून वाटून घेणार आहे. तर आता मी दाखवताना ते दाखवलं नाही आहे, पण करताना मी 2 बॅचमध्ये ते वाटून घेतलेलं आहे. तर आता मी हे या भांड्यामध्ये काढून घेतले आहे. दोन्ही बॅच माझ्या झालेल्या आहेत दळून आणि आता मी या काढून घेतलेल्या आहेत. आता आपण हे सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया. मला वाटलं होऊन जाईल त्याच्यामध्ये वाटून, पण झालं नाही एकत्र, म्हणून मला आता ते 2 बॅचमध्ये करावे लागले. तर आता हे झालेलं आपलं मिश्रण ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता ते मिक्स करताना इतकं काही जास्त मिक्स करायची गरज नाही आहे, फक्त थोडंसं मिक्स करून घ्यायचं, कारण की पुढे जाऊन आपल्याला ते परत आणखीन एकदा मिक्सरमधून काढायचं आहे. तर मी आता हळद घेतलेली आहे 1.5 चमचा आणि आपली घरगुती तिखट आहे ना ते सुद्धा मी त्याच वाटीने 1 वाटी टाकलेलं आहे. याचं परत आता हिंग सांगते, आधी सगळं साहित्य सांगते नंतर पुढची प्रोसेस सांगते. आता हिंग घेतले, हे मी आपला जो पोहे खायचा चमचा आहे ना त्याने मी घेतलेला आहे पूर्ण 1 चमचा. आणि मीठ आहे ना तो मी पाव वाटी घेतला आहे, त्यातलं सुद्धा 1 चमचा मीठ बाजूला काढून ठेवा. जर का तुम्हाला असं वाटलं की बाबा मीठ थोडंसं कमी आहे तर मग तो उरलेला 1-1.5 चमचा आहे तो सुद्धा टाका, पण आधी थोडंसं मीठ कमी टाका, कारण बघा जास्त मीठ झालं तर काढता येत नाही, म्हणून आधीच कमी टाका आणि कमी झालं तर वरून टाकता येतं ना म्हणून. आता हे सगळं मटेरियल सगळं जे आपल्याकडे होतं साहित्य ते सगळं मिक्स करून झालं आहे. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जे काय चटणीमध्ये वगैरे कसल्या पण गाठी वगैरे झाल्या असतील तर त्या सगळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आणखीन एकदा आपल्याला हे मिक्सरमध्ये टाकायचं आहे. म्हणून आहे ना मध्येच आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की ते वाटताना जरासं जाड वाटा, आणि आता आपल्याला वाटायचं नाही आहे, ते फक्त मिक्स करायचं आहे. त्या हिशोबाने आपल्याला पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं. तर आपल्याला ते वाटायचं नाही आहे तर मिक्स करायचं आहे इतकं लक्षात ठेवा. आणि आता मी ओतून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये. ही चटणी जी आहे ना इतकी छान लागते. तुम्ही याच प्रमाणामध्ये व्यवस्थित करून बघा. हेच तुम्ही प्रमाण घ्या, पण वाटी अगदी छोटी घ्या जर तुम्हाला कमी प्रमाणात करायचं असेल तर. तर आता मी चटणी ज्याच्यामध्ये चिंच भाजली होती किंवा कढीपत्ता भाजला होता त्याच्याचमध्ये हे मी थोडं मिश्रण घेऊन मिक्स करण्याच्या हिशोबाने असं पल्स मोडवर फिरवून घेतलं आहे. आणि ही माझी जी चटणी आहे ती आता मी खाऊन बघितली की त्याचं मीठ बरोबर आहे का. तर अगदी मिठाचं प्रमाण बरोबर होतं. थोडंसं मला मीठ कमी वाटत होतं, म्हणून मी ती जितकी पाव वाटीत घेतली होती ना तितकी मला बरोबर लागली आहे ती. आता आपलं जे हे मिश्रण आहे ना जवळजवळ 2 किलोपेक्षा जरासं जास्तच होतं. माझं 2 किलोपेक्षा जरा जास्त झालं आहे. तर आता मी याच्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा जरासं कमी असं तेल घेतलं आहे. अर्धी वाटी नाही आहे, पाव वाटी सॉरी. तर पाव वाटी तेल घेतलं आहे आणि ते गरम केलं आहे. आणि चांगलं गरम झाल्यानंतर गॅस स्लो केला आणि त्याच्यानंतर ही जेवढी पण चटणी आहे ती त्याच्यामध्ये टाकून घेतली. आणि आता आम्ही भांडं मोठं घेतलं आहे जेणेकरून आपल्याला ते हलवण्यासाठी बरं पडेल. आता हे जे मिश्रण आहे ना आपण जेव्हा तेलावर टाकलं तर जास्त वेळ हलवत बसायचं नाही आहे. याचा जो सुगंध आहे, याची जी टेस्ट आहे ना याच्याचमध्ये आहे या सगळ्या गोष्टी. आता जरा वेळच मी फक्त ते हलवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर एक मोठीशी परात, माझीकडे ही खूप मोठी परात आहे, सॉरी कढई आहे. तर मी त्याच्यामध्येच हे मिश्रण केलं आहे जेणेकरून मला ते मिक्स करायला ढवळायला बरं पडेल म्हणून. आता त्याच्यावर मी मोठी परात अशी छान झाकून ठेवली होती रात्रभर आणि सकाळी ते थंड झालं होतं. थंड झाल्यानंतर मी हे मोठ्या बरणीमध्ये भरून ठेवलं आहे आणि आणखीन एक छोटीशी बरणी माझी भरून झालेली आहे. आणि या बरणीमध्ये माझा 2 किलोचा मसाला बसतो. तर आता ही चटणी खायची कशी, तर मी भात केलेला आहे
एकदम छान गरमागरम. कधी आपल्याला कधी जेवणात करायचा कंटाळा आलेला असेल, बाहेरून आपण आलेलो असतो आणि आपल्याला काहीच करावंसं वाटत नाही, अशा वेळी फक्त एक गरमागरम भात करायचा, त्याच्यावर थोडीशी चटणी टाकायची. ही गरमागरम भात असू देत किंवा साधा थंड भात जरी असला ना, तरीसुद्धा तुम्ही अशी ही चटणी टाका. मी आता लोणच्याचं तेल आहे ना, ते अगदी थोडंसं घेतलं आहे. तुम्ही फोडणीचं तेलसुद्धा टाकू शकता आणि साधं कच्चं तेल आहे ना, ते सुद्धा वापरू शकता. आणि असा गरमागरम भात करा आणि खा. आणि ही चटणी फक्त भातावरच नाही, तर वरण भातावर पण तुम्ही खाऊ शकता. डोश्यावर सुद्धा टाकून खाऊ शकता. इडली, डोसा याच्यावर सुद्धा ही चटणी टाकून त्याच्यावर थोडंसं तेल टाकून तेच तुम्ही चहाबरोबर वगैरे खाल्लात ना, अप्रतिम लागते. तर चला परत भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.